7/12च्या नोंदीसाठी मानेनगर कृती समितीचा आमरण उपोषणाचा इशारा. रेंदाळ येथील खासदार कै बाळासाहेब मानेनगर वसाहतीतील प्लॉटधारकांच्या 7/12 नोंदींचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्याने मानेनगर कृती समितीने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गट नंबर 1634 व 1662 मध्ये बेघर शेती करून उभारण्यात आलेल्या मानेनगरमध्ये सुमारे 750 कुटुंबे वास्तव्यास असून 425 प्लॉटचे रजिस्टर खरेदी दस्त झाले आहेत. मात्र महसूल विभागाने तांत्रिक कारणे सांगत आजपर्यंत प्लॉटधारकांची नावे 7/12वर नोंदली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बँक कर्जासह विविध शासकीय कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाबाबत मानेनगर कृती समितीने खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत कोल्हापूर सर्किट हाऊसमध्ये चर्चा केली होती. तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 2022मध्ये 151 प्लॉटधारकांची कागदपत्रे अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांच्याकडे सादर करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. या प्रकरणांची चौकशी करून प्लॉटधारकांच्या स्वतंत्र 7/12 नोंदी तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 17 जून 2026 पासून मानेनगर येथील RK व्यायामशाळेच्या पटांगणात माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मारुती कुंभार व ॲडव्होकेट संदीप महादेव कदम हे आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभशिल्प न्यूजसाठी प्रतिनिधी हुपरी रेंदाळ.